थँक्यू लॉर्ड. काय होतंय बघ बरं. जीसस, धन्यवाद येशू. धन्यवाद माझ्या देवा. स्वर्गीय पिता तुला धन्यवाद देते. धन्यवाद येशू. धन्यवाद 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 माझ्या देवा. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. प्रेज लॉर्ड. आज अचानक लाईव्ह येण्यासाठी तुम्हाला सांगू इच्छिते, कारण की संडेला जे आपले चर्च झालं, त्याला घे तिकडं. संडेला जे चर्च झालं तर त्या दिवशी खूप नेटवर्क इश्यू होता आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बनू शकला नाही, कारण की म्हणजे खूप प्रॉब्लेम झाला आणि घडी घडी बंद होत होतं नेट. तर त्याच्यामुळं अर्धं माझं राहिलेलं होतं, अर्धा संदेश राहिलेला होता आणि आपला विषय होता की का येशू ख्रिस्त हा परमेश्वर आहे याचे 10 पुरावे, नाही का. तर आपलं पहिल्याच पुराव्यामध्ये म्हणजे इतकं सर्व अडखळण होत होते आणि त्यासाठी मग संडेला माझं झालं नाहीये. तर मग जे राहिलेले वचन आहेत ते मी आज घेणार आहे, ठीक आहे. तर प्रभू करो तुम्हाला हे समजण्यासाठी कृपा पुरव आणि जे राहिलेले वचन आहेत ते पण नक्की तुम्ही वाचा आणि दुसऱ्यांना शेअर करा. आणि ह्याच्यासाठी बघा, परमेश्वराचं जे काम आहे ना ते करायला पाहिजे. तर जे वचन आहेत ते आपले स्वतःचे नसून हे परमेश्वराचे आहेत आणि बायबलमधले आणि पवित्र शास्त्रामधले. तर हे वचन लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि खरी शिक्षा आम्हाला लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, असं आम्हाला प्रत्येकाने काम करायचंय. तर त्याच्यासाठी माझं जे अर्ध राहिले होते हे वचन सगळे तर मी आज घेते आणि मग जे येणारे जे दुसरे 10 पुरावे आपल्याला द्यायचे, तर माझ्याकडे आता 2 पुरावे आहेत आणि 2 पुरावे मला जे द्यायचे तर ते आज मी पूर्ण करणार आहे आणि मग पुढच्या संडेला जे होईल ते मी करणार आहे. तर त्यासाठी तुम्ही हे शेअर करायला विसरू नका. शेअर नक्कीच करा, कारण की परमेश्वराचं हे काम आहे, आपलं काम नाही, तुमचं आमचं काम नाहीये. तर हे परमेश्वराचं काम आहे आणि परमेश्वराचं काम केलं पाहिजे. कोणत्या रीतीने कोणत्याही तऱ्हेने आम्हाला परमेश्वराचं काम करायचं, ठीक आहे. तर प्रेज द लॉर्ड. या तुम्हाला सगळ्यांना परमेश्वर आशीर्वादित करो आणि वचन ऐका आणि लोकांना शेअर करा. असं तुम्ही करत असाल अशी मी आशा ठेवते, ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की आज मी सूचना सांगणार नाहीये, फक्त एवढं सांगणार आहे की माझं फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा आणि माझं यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्कीच दाबा, कारण की माझे येणारे जे व्हिडिओ आहेत ते त्याची नोटिफिकेशन मी तुम्हाला मिळेल, ठीक आहे. तर या आपण टाईम न घालवता आपण वचनाकडे वळूया. तर आपला विषय होता संडेचा, हा विषय होता की परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आहे म्हणजे देव आहे, याचे 10 पुरावे. तर 10 पुरावे, आपला पहिलाच पुरावा चालू आहे. तर आपण वचन वाचूया. आवाज येतो का बघ. तर वचन आहे इब्रियकास पत्र पहिला अध्याय आणि 1 आणि 2 वचन आपल्याला वाचायचे, कारण की याच्यामध्ये खूप गडबड होत होती, त्याच्यामुळे मी बंद केला होता संदेश, नेट चालत नव्हता. तर हां, काढते का. इब्रियकास पत्र पहिला अध्याय, हां, 1 आणि 2 वचन. पहिला अध्याय, इब्रियकास पत्र पहिला अध्याय 1 आणि 2 वचन वाचू का मी. जो प्राचीन काळी आशानाशांनी व प्रकार प्रकारनी भविष्यवादन करून आपल्या पूर्वजाशी बोलला, तो या शेवटल्या दिवसांमध्ये आपणाशी आपल्या पुत्राकडून बोलला आहे. याला त्याने अवघ्याचा वतनदार करून ठेवला आहे आणि त्याच्याकडून त्याने जगते निर्माण केली. काय केली त्याच्याकडून त्याने जगते निर्माण केली. मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. तो या शेवटल्या दिवसांमध्ये आपणाशी आपल्या पुत्राकडून बोलला आहे, त्याला त्याने अवघ्यांचा वतनदार करून ठेवला आहे आणि त्याच्याकडून त्याने जगते निर्माण केली. जगते निर्माण केली म्हणजे पूर्ण जगामध्ये जे जगते है ना, तेवढे त्यांनी निर्माण केली. कोणी निर्माण केली? प्रभू येशू ख्रिस्ताने. प्रभू येशू ख्रिस्तालाच बघायचंय आपल्याला की प्रभू येशू ख्रिस्ताला आज कित्येक लोक म्हणतात की परमेश्वर वेगळा आहे आणि येशू ख्रिस्त वेगळा आहे, येशू ख्रिस्त पुत्र आहे म्हणजे तो परमेश्वर नाहीये. असं खूप ठिकाणी असं चाललेलं असतं, कारण की परमेश्वर परमेश्वर आहे, पिता परमेश्वर आहे आणि पुत्र तो परमेश्वर नाहीये, तो पुत्र आहे. म्हणजे असं
बहुतेक ठिकाणी हे ऐकायला मिळतं. तर प्रियांनो, आपल्याला हाच पुरावा आम्हाला लोकांना सांगायचा आहे की प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा परमेश्वर आहे, कारण की पिता खुद स्वतः म्हणतो की माझा पुत्र कोण आहे, प्रभू आहे. आणि वचन पण आपण पाहतो की येशूला प्रभू म्हणून जर स्वीकारलं तर आपलं तारण होतं, आहे की नाही. तर आपल्याला पाहायचंय जगते त्यांनी काय केली, त्याच्याकडून त्याने जगते अवघे तर येऊ आपण पुन्हा यशायाचा 48 अध्याय आणि 12 ते 16 हेच वचन पूर्ण घेत होते. आणि त्याच्यामध्ये रविवारी खूप काही डिस्टर्बन्स झालं, तर आपण पुन्हा एकदा इथून मी सुरुवात करत आहे. तर आपण पाहतो यशायाचा 48 अध्याय 12 ते 16 पर्यंत आपल्याला पाहायचंय. तर काय सांगत आहे या ठिकाणी, ठीक आहे. हे याकोबा माझ्या बोलवलेल्या इस्रायला, हे याकोबा माझ्या बोलवलेल्या इस्रायला माझे ऐक. काय सांगत आहे इथं, माझे ऐक. तर माझे ऐक, मी तोच आहे. माझे ऐक, मी कोण आहे, तोच आहे. तर कोण आहे हा, ठीक आहे. मी तोच आहे, तर कोण आहे हा, ठीक आहे. मी पहिला आहे, शेवटलाही मी आहे. होय, माझ्या हाताने पृथ्वीचा पाया घातला आणि माझ्या उजव्या हाताने आकाशे पसरली. माझ्या उजव्या हाताने काय केली, आकाशे पसरली. आकाशे पसरली. त्यांना मी बोलवतो तेव्हा ती एकदम उभे राहतात. कोण बोलवतो, मी बोलवतो तेव्हा हे काय करतात, एकदम उभे राहतात. हे कोण आहे, ठीक आहे. उभी राहतात. तुम्ही सर्व एकत्र मिळून ऐका. माझ्यातल्या कोणी या गोष्टी त्यांच्यातल्या कोणी या गोष्टी सांगितल्या, त्यांच्यातल्या कोणी या गोष्टी सांगितल्या आहेत. यहोवा ज्याच्यावर प्रीती करतो तो कोण आहे, तो यहोवा ज्याच्यावर प्रीती करतो तो आहे इस्रायल, है ना. यहोवा ज्याच्यावर प्रीती करतो तो बोलवल्यावर त्याचा मनोदय साधील. म्हणजे मी सांगितलं होतं की 70 वर्षाची जी गुलामगिरी होती इस्रायलामध्ये, इस्रायल लोकांवर 70 वर्षाची गुलामी. आता का होती ती गुलामी, त्या दिवशी मी सांगितलं होतं, तरी पण मी थोडक्यामध्ये ही गुलामी का होती, कारण की त्यांनी आपले शेत काय केले होते, 6 वर्ष तू शेत कर आपलं, परमेश्वराने सांगितलं होतं, आणि 7व्या वर्षी काय कर, शेताला आराम दे. तर हे केलं नव्हतं, म्हणून त्यांना 70 वर्षाची गुलामी भेटली. तर आपण पाहतो. आणि आता येशू ख्रिस्त आल्याच्या नंतर ते 70 सप्तके झाले. तर 70 वर्षाचं जी गुलामी होती, आणि आता 70चे 70 सप्तके केलेलं आहे. तर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आला त्याच्यामुळं. तर आपण पाहतो, वचन पुढे वाचूया. आणि त्याचा भुज खासद्यावर प्रबल होईल. कोणावर प्रबल होईल, खासद्यावर प्रबल होईल. प्रबल कोणावर होणार आहे, खासदे कोण आहे, तर प्रबल होणारे बाबेलावर, ठीक आहे. प्रबल होईल. मीच बोललो आहे. होय, मी त्याला बोलवले आहे. कोणाला बोलवले आहे, मीच बोललो आहे. मीच बोलवलं आहे. कोणाला बोलवलं आहे, तर इस्रायलाला बोलवलं आहे. प्रियांनो, इस्रायलावर परमेश्वराची पहिल्यापासून प्रीती होती, कारण की इस्रायलामधूनच प्रभू येशू ख्रिस्त येणार होता. यहुदामधूनच येशू ख्रिस्त आला. आणि काय सांगितलं, त्याला मी बोलवले आहे. कोणाला बोलवले आहे, इस्रायलाला. आणि तो आपला मार्ग सफल करीन, ठीक आहे. आपला मार्ग सफल करेन. आपण पाहतो, जर दानिएलाचं पुस्तक, आणि हे पण मी वाचून दाखवलं होतं, दानिएलाचं पुस्तक 9 अध्याय 24 ते 27 पर्यंत जर वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल, ठीक आहे. तर आपण पाहतो 16 वचन काय सांगत आहे, माझ्याकडे जवळ येऊन हे ऐका. मी प्रारंभापासून गुप्तात बोललो नाही. ते झाले तेव्हापासून, कोण झाले, ते झाले तेव्हापासून, इस्रायल झाले तेव्हापासून मी आहे. कोण आहे, येशू ख्रिस्त आहे, ठीक आहे. मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. प्रारंभापासून गुप्तात बोललो नाही. प्रारंभापासून गुप्तात बोललो नाही. झालं का, आवाज कसा येतो, आवाज बघ कसा यायला लागला, बघ बरं.
तर आपण वचन पाहूया. 16 वचन काय सांगते. प्रारंभापासून गुप्तात बोललो नाही, ते झाले तेव्हापासून मी तेथे आहे. हा, मी तेथे आहे. कोण आहे? मी तेथे आहे हा येशू ख्रिस्त आहे. आणि बोलवलेले कोण होते? इस्रायलाला बोलवलं होतं. ठीक आहे. तर आता आपण पाहतो की आहे आणि आता येशू प्रभू यहोवाने आणि त्याच्या आत्म्याने मला बोलवलं आहे. कोणाला बोलवलं आहे? येशू ख्रिस्ताला बोलवलंय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहायचंय की प्रभू यहोवा म्हणजे पिता परमेश्वर आणि आत्मा, त्याच्या आत्म्याने बोलवलं. म्हणजे पिता आहे, आत्मा आहे आणि येशू ख्रिस्ताला बोलवले म्हणजे येशू ख्रिस्त पण या ठिकाणी आहे. तर मला पाठवलं आहे. कोणाला पाठवलंय? येशू ख्रिस्ताला पाठवलंय. मग आपण या ठिकाणी पाहतो पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा है ना. पिता, पुत्र आणि आत्मा, ट्राइन गॉड है ना. ट्राइन गॉड, पिता परमेश्वर, पुत्र परमेश्वर आणि आत्मा परमेश्वर. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पिता परमेश्वर, पुत्र परमेश्वर आणि आत्मा पण परमेश्वर. तर काय येशूने अब्राहमासंगती कधी बोलला होता का? काय येशू ख्रिस्त अब्राहमासंगती कधी बोलला होता का? म्हणजे जुन्या करारामध्ये, जुन्या काळामध्ये आपण म्हणतो ना येशू ख्रिस्त कधी आता आला. कधी आला? 2000 वर्ष पूर्वी आला. आणि भरपूर लोक असं म्हणतात तर येशू ख्रिस्त तर तेव्हा नव्हता. येशू ख्रिस्त तेव्हा नव्हता. येशू ख्रिस्त तेव्हा नव्हता. पण आपल्याला पाहायचं येशू ख्रिस्त पहिल्यापासून होता. जसं जुन्या काळामध्ये क्रिस्टोफनी है ना, क्रिस्टोफनी वचनामध्ये पहिल्यांदा मी सांगितलं, कारण संडेला मी सांगितलं होतं की क्रिस्टोफनीच्या रूपामध्ये येशू ख्रिस्त बोलला, वचनाच्या द्वारे येशू ख्रिस्त बोलला. आणि आणखीन तुम्हाला सांगू इच्छिते की अब्राहमासंगती कधी बोलला का? तर आपण पाहूया काय येशूने अब्राहमासंगती कधी बोलत होता का? तर आपण पाहतो की येशू वचनाद्वारे बोलला. येशू ख्रिस्त वचनाद्वारे अब्राहमासंगती बोलला. तर काय बोलला आपण पाहूया. तर आपण वचन वाचूया. उत्पत्तीचा 15 अध्याय 1 वचन. लवकर. उत्पत्तीचा 15 अध्याय 1 वचन. पहिलं वचन. या गोष्टी झाल्यानंतर यहोवाचे वचन दृष्टांतात अब्राहमाकडे आले. हा, वाच भेटलं. या गोष्टी झाल्यानंतर हा, यहोवाचे वचन दृष्टांतात अब्राहमाकडे आले. हा, काय आले? थांब एक मिनिट. या गोष्टी झाल्यानंतर, कोणत्या गोष्टी झाल्यानंतर? म्हणजे अब्राहमाला काय पाहिजे होतं? पुत्र, म्हणजे संतान. त्याला संतान नव्हती. म्हणजे त्याला तो परमेश्वराकडे आरोळी करत होता आणि त्याची इच्छा होती की मी आता म्हातारा झालो, आता काय मला होणार नाही. म्हणजे परमेश्वराकडे तो काय करत होता? प्रार्थना करत राहिला आहे ना. तर आपण पाहतो ह्या ठिकाणी आपण काय सांगते वचन. पहिलं वचन काय सांगते? उत्पत्तीचा 15 अध्याय पहिलं वचन. या गोष्टी झाल्यानंतर यहोवाचे वचन. आपल्याला पाहायचं यहोवाचे वचन म्हणजे काय? यहोवाचं वचन, पित्याचं वचन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. परमेश्वराचा शब्द म्हणजे काय? प्रभू येशू ख्रिस्त. हे बघायचं आपल्याला. तर या गोष्टी झाल्यानंतर यहोवाचे वचन दृष्टांतात अब्राहमाकडे आले. ते म्हणाले, अब्राहमा भिवू नको. कोण म्हणाले? वचन म्हणाले. कोण म्हणाले? वचन म्हणाले, अब्राहमा भिवू नको. आहे की नाही? आता आपण म्हणतो की वचन कसं काय बोलणार? कारण की वचन प्रभू येशू ख्रिस्त आहे. वचन येशू ख्रिस्त आहे. म्हणून वचन काय केलं? वचनाने सांगितलं. वचन म्हणाले, ते अब्राहमाकडे आले. ते म्हणाले, अब्राहमा भिवू नको. तुझी ढाल तुझे अत्यंत मोठे प्रतिफळ आहे. तुझी ढाल अत्यंत मोठे प्रतिफळ आहे. ठीक आहे, अत्यंत मोठे प्रतिफळ आहे. तर आपण पाहतो की वचन पोचलं. कुठं पोचलं वचन? आपण पाहूया. उत्पत्ती 15 अध्याय 2 ते 6 वचन. उत्पत्ती 15 अध्याय 2 वचनापासून तर 6 वचनापर्यंत वाचायचे आपल्याला.
आणि अब्राम म्हणाला, हा हे प्रभू यहोवा, हा काय म्हणाला अब्राम? हे प्रभू यहोवा. कोणाला म्हणाला? येशू ख्रिस्ताचं वचन आलं, म्हणजे येशू ख्रिस्त आला, वचनाच्या द्वारे येशू ख्रिस्त आला, म्हणजे त्याच्या मुखामध्ये येशू ख्रिस्त आलं, वचन है ना, त्याला म्हणालं. काय म्हणालं? पहिल्या वचनामध्ये आपण पाहतो ते म्हणाले है ना, अब्रामाकडे काय आले? वचन आले, आणि वचन त्याला म्हणाले. कोणाला म्हणाले? आपल्याला हे पाहायचंय की प्रभू येशू ख्रिस्त कसा येत होता, म्हणजे पहिल्यापासून, उत्पत्तीपासून तर प्रकटीकरणापर्यंत येशू ख्रिस्त होता, आदी आणि अंत तो आहे है ना. म्हणून आपण म्हणू शकत नाही की येशू ख्रिस्त तर आता आला, येशू ख्रिस्त तर 2000 वर्षापूर्वी आला, पण मग येशू ख्रिस्त कशा रीतीने बोलत होता हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे प्रियांनो. तर आता आपण पाहतो पहिल्या वचनामध्ये आपण काय पाहिलं? अब्रामाकडे आले, वचन आले ना, दृष्टांतात आले, आणि ते म्हणाले, अब्रामा भिवू नको. काय सांगितलं? वचन काय बोलत आहे? अब्रामा भिवू नको, तुझी ढाल तुझे अत्यंत मोठे प्रतिफळ आहे. आता वचन कोणाकडे पोहोचले? अब्रामाकडे वचन पोहोचले. तर अब्रामाकडे वचन पोहोचले तर उत्पत्तीचा 15 अध्याय 2 ते 6 वचनापर्यंत वाचायचे. आणि काय सांगत आहे? हा, आणि अब्राम म्हणाला, हे प्रभू यहोवा. हा, हे प्रभू यहोवा. अब्राम काय म्हणाला? हे प्रभू यहोवा. आता आपल्याला पाहायचे, प्रभू येशू ख्रिस्त, आपण म्हणतो की पिता परमेश्वर आहे, पण प्रभू येशू ख्रिस्त देव नाहीये, परमेश्वर नाहीये, तो पुत्र आहे ना. म्हणजे सगळ्यात मोठा आपण काय करतो की परमेश्वर आहे, पिता परमेश्वर आहे, तो परमेश्वर आहे, तो पिता आहे, पण येशू ख्रिस्त सुद्धा परमेश्वर आहे, तो सुद्धा येशू ख्रिस्त प्रभू आहे, देव आहे. मग आपल्याला पाहायचे वचनाच्या द्वारे काय सांगत आहे? आणि अब्राम म्हणाला, हे प्रभू यहोवा. कोणाला म्हणाला? येशू ख्रिस्ताला म्हणाला, कारण की परमेश्वराचं वचन अब्रामाकडे आलं. परमेश्वर, हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. परमेश्वराचं वचन अब्रामाकडे आलं, परमेश्वराचं वचन आलं, शब्द आला अब्रामाकडे, आणि या वचनांनी काय सांगितलं? अब्राम काय म्हणतो? आणि अब्राम म्हणाला, हे प्रभू यहोवा, तू मला काय देशील? अब्राम काय म्हणाला? हे प्रभू यहोवा, तू मला काय देशील? मी तर संतानाविषयी जातो है ना, संतानाशिवाय जातो, आणि तो माझ्या घरचा धनी होणार. तो हा माझ्या घरचे धनी होणार कोण? मी तुम्हाला आताच सांगितलं की त्याला संतान नव्हती है ना. अब्रामाला वाटलं आता मी म्हातारा झालो, माझं संपलं, आता मला काही संतान होणार नाही, म्हणून त्याची प्रार्थना हीच होती. आणि मग अब्राम काय सांगत आहे? माझा वारिस है ना, माझा घरचा धनी कोण होणार आहे? तो हा दिमिश्काचा एलेजार. दिमिश्काचा कोण होता? तो एलेजार. हा एलेजार आहे है ना. आणखी अब्राम म्हणाला, पहा, तू मला संतान दिले नाही. कोण म्हणाला? अब्राम म्हणाला. कोणाला सांगत आहे? वचनाला सांगत आहे. वचन कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. वचन त्याच्याकडे, वचन त्याच्या संगती आहे आणि बोलत आहे. वचनात संगती अब्राम बोलत आहे. काय बोलत आहे? आणि अब्राम पण म्हणतो, हे प्रभू यहोवा. म्हणजे कोणाला म्हणत आहे? प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणत आहे. प्रियांनो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त पण परमेश्वरच आहे. म्हणजे तिघं आहेत है ना, पिता आहे, पुत्र आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. मग पिता परमेश्वर, पुत्र परमेश्वर आणि पवित्र आत्मा परमेश्वर, हे आम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर काय सांगत आहे? आपण वाचूया पुढं वचन. हा, काय सांगत आहे? संतान दिले नाही, तर माझ्या घरात जन्मलेला एक माझा वारिस आहे. कोणचा वारिस आहे? तर त्यांनी वारिसाचं काय नाव सांगितलं होतं? एलेजार. आणि पहा, यहोवाचे वचन त्याच्याकडे आले. पुन्हा वचन, यहोवाचे वचन. आता यहोवाचे वचन, यहोवा स्वतः आला नाही, त्याने वचनाच्या द्वारे बात केली. वचन कोण होता? प्रभू येशू ख्रिस्त होता. वचन ख्रिस्त होता, वचन बनून आला. आणि तो आता मी पुढे वाचून दाखवणार आहे, म्हणजे येशू ख्रिस्त कोणत्या रूपाने भेटत होता. ठीक आहे. वचन त्याच्याकडे आले, ते म्हणाले, हा मनुष्य तुझा वारिस होणार नाही. कोण म्हणाला? वचन, यहोवाचे वचन त्याच्याकडे आले. कोणाकडे आले? अब्रामाकडे आले. यहोवाचे वचन त्याच्याकडे आले, ते म्हणाले है ना, वचन म्हणाले, काय म्हणाले? हा मनुष्य तुझा वारिस होणार नाही. कोणचा मनुष्य? एलेजार.
जे त्याचा नौकर होता. अब्रामाचा नौकर जो होता एलेजार होता आणि त्याला वाटलं आता माझं एवढा माझ्या घराण्याचा वारीस कोण होणार आहे, तर माझा जो नौकर आहे ना, जो त्याचा दास होता एलेजार, तर तोच माझा वारीस होईल. पण या ठिकाणी काय सांगत आहे प्रभू यहोवा आहे ना, त्याचे वचन त्याच्याकडे आले आणि तो म्हणतो हा मनुष्य तुझा वारीस होणार नाही. तर जो तुझ्या पोटी येईल तोच तुझा वारीस होईल. जो तुझ्या पोटी येईल तोच तुझा वारीस होईल. असं कोण सांगत आहे? वचन बोलत आहे. असं वचन बोलत आहे अब्रामासंगती है ना. तर तोच तुझा वारीस होईल. आणि त्याने त्याला बाहेर आणून म्हटले. कोणी त्याला बाहेर आणून म्हटले? प्रभू येशू ख्रिस्त जो वचन बोलत आहे त्यांना ते बघ ना. हा चालू करून द्या नाही तो परत. प्रेज लॉर्ड. त्याने त्याला बाहेर आणून म्हटले आता तू आकाशाकडे पहा. कोणी म्हटले? आकाशाकडे पहा. वचन है ना. त्याच्याजवळ कोण होतं? वचन बोलत होतं. वचन कोण होतं? प्रभू येशू ख्रिस्त होता है ना. वचन बात करत होतं. काय बात करत होतं? आता तू काय कर, आकाशाकडे पहा. कोणाला सांगत होता? अब्रामाला. वचन कोणाला सांगत होतं? अब्रामाला. वचन कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. काय सांगत आहे है ना. त्याने त्याला बाहेर आणले. कोणी त्याला बाहेर आणले? वचनाने बाहेर आणले. वचनाने त्याचा हात पकडून त्याला बाहेर आणले है ना. किती अद्भुत आहे ना हे. अहो खरंच अद्भुत आहे. आम्हाला ना समजून घेणं गरजेचं आहे. वचन काय सांगत आहे. आम्ही एवढ्या दिवस वचन आम्ही फक्त वचन वाचत होतो. आम्हाला फक्त वचन वाचायचे. बायबल मध्ये जे शब्द आहेत ना तेच आम्ही वाचत होतो. बाकी आम्हाला काही खुलासा नव्हता. खुलासा कसं करायचं हे समजत नव्हतं. पण आज आम्हाला जर समजलंय ना तर लोकांना सांगणं खूप गरजेचं आहे आणि सांगितलं पाहिजे. जर आम्ही सांगितलं नाही, आम्ही जर तसंच बसलो तर परमेश्वराचं वचन जे कसं सत्य होणार? त्याचं वचन सांगतं ना, तुम्ही जर गप्प बसले तर धोंडे ओरडतील. आणि माझ्यासारखे धोंडे खरंच ओरडते. आणि आज खरंच अशी उत्सुकता असते मनामध्ये की ती खरंच मी एक धोंडा होतो आणि त्या धोंड्याला परमेश्वराने ओरडायला लावलं आणि खूप अद्भुत आहे ना. तर आपण पाहतो वचन काय सांगत आहे. त्याने त्याला बाहेर आणून म्हटले. कोणी त्याला? मला खूप हे वचन आवडलं कारण की वचन काय करत आहे? अब्रामाला पकडून, अब्रामाला धरून काय केलंय? बाहेर आणून म्हटले आता तू आकाशाकडे पहा आणि तुझ्याने तारे मोजवतील तर ते मोज. तुझ्याकडून तारे, आकाशातले तारे मोजवतील म्हणजे तुझ्याकडून जर मोजवले जातील तर मोजवले जातील तर मोज. ते मोज. आणि तो त्याला म्हणाला असे तुझे संतान होईल. या ताऱ्यापेक्षा तू तारे मोज. तुझ्याकडून जर मोजवल्या जातील तर मोज. या ताऱ्यासारखे काय होईल? तुझी संतान होईल है ना. आणि त्याने यहोवावर विश्वास ठेवला. यहोवावर कोणी विश्वास ठेवला? चालत काय होतंय ग मग? चालेल ना. कोणी विश्वास ठेवला? अब्रामाने विश्वास ठेवला. 6 वचन काय सांगत आहे? आणि त्याने यहोवावर विश्वास ठेवला आणि तो विश्वास त्याने न्यायपणाचा गणला. त्याचा विश्वास त्याने कसा केला? न्यायपणाचा गणला गेला. ठीक आहे. विश्वास ठेवला आणि तो विश्वास त्याने न्यायपणाचा गणला. कोणी न्यायपणाचा गणला? परमेश्वराने है ना. कारण की विश्वासाचा पिता अब्राम है ना. तर तो न्यायपणाचा गणला. आपण रोमकारस पत्राचा 4 अध्याय 3 वचन वाचू. रोमकारस पत्र 4 अध्याय आणि 3 वचन आपण पाहू काय सांगत आहे. कारण शास्त्रलेख काय सांगतो? अब्रामाने देवावर विश्वास ठेवला. काय सांगत आहे? पाऊल या ठिकाणी सांगतोय नाही का. पाऊल सांगत आहे की
कारण शास्त्रलेख काय सांगतो, अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि हे त्याच्याकडे न्यायपणाचे गणले गेले. हे त्याच्याकडे न्यायपणाचे गणले गेले. कोणाकडे? अब्रामाकडे न्यायपणाचे गणले गेले. म्हणजे न्याय एवढा त्याने विश्वास ठेवला प्रियानो, की नाही का आपल्यासारखा म्हणतो, अरे मी एवढी प्रार्थना करतोय, मी तर इतकं प्रार्थनामध्ये तरी माझं ऐकलं जात नाही, तरी मी म्हणजे नाही का माणसाचं मन चलबिचल होतं है ना, चंचल बुद्धी म्हणतात त्याला है ना. आता विश्वास ठेवायचा आणि परत सोडून द्यायचा, परत ठेवायचा, पुन्हा सोडायचा, आणि खरं आहे का नाही ते पुन्हा बघायचं. म्हणजे घडी घडी आपण काय करतो, विश्वासावर संशय ठेवतो नाही का. आणि पाऊल तर म्हणतो त्याला काय केलं, कारण शास्त्रलेख काय सांगतो, अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि हे त्याच्याकडे न्यायपणाचे गणले गेले. आणखीन एक वचन पाहू आपण, रोमकर्सपत्र याचा 10 अध्याय 17 वचन काय सांगत आहे. रोमकर्सपत्र 10 अध्याय 17 वचन भेटेल का तुला लवकर, वाचू का मी? 10 अध्याय 17 वचन. हा तर हा तरी विश्वास वार्ता ऐकण्यावरून हा होतो हा आणि वार्ता ऐकणे ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. हा परत एकदा. तर विश्वास वार्ता ऐकण्यावरून होतो आणि वार्ता ऐकणे ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. हा तर विश्वास वार्ता ऐकल्यावरून होतो, ऐकण्यावरून होतो, आणि वार्ता ऐकणे ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होतं. वार्ता ऐकणे ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होतो. म्हणजे वार्ता ऐकणं खूप गरजेचं आहे. जर आम्ही मन कठीण केले तर आम्ही ऐकू शकत नाही. जर आम्ही वचन ऐकायचे तर आम्हाला ऐकणं गरजेचं आहे. जर आम्हाला वचन समजायला पाहिजे तर आम्हाला ऐकणं गरजेचं आहे. जर आम्ही ऐकलं नाही तर विश्वास नाही होणार, आमचा विश्वास वाढणार नाही. कारण की वचनच असं सांगतं. तर विश्वास वार्ता म्हणजे आमचा जो विश्वास आहे, वार्ता काय? वचन. विश्वास वार्ता ऐकण्यावरून होते आणि वार्ता ऐकणे ख्रिस्ताकडून होते, आणि वार्ता ऐकणे ख्रिस्ताकडून होते. म्हणजे आम्हाला विश्वास ठेवायला पाहिजे येशू ख्रिस्तावर, आणि त्याच्याकडून होतं. काय होतं? वचनाद्वारे होतं. ठीक आहे, वचनाद्वारे. वार्ता ऐकणं ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होतं. ठीक आहे. ख्रिस्त काय आपण पाहतो, ख्रिस्त कोण आहे? वचन आहे. येशू ख्रिस्त वचन आहे. आता तोंडामध्ये म्हणजे मुखामध्ये आपल्या मुखामध्ये काय आहे? वचन आहे. ठीक आहे. एक वचन वाचू आपण, इर्मायाचा 1 अध्याय. इर्माया 1 अध्याय 4 ते 5 वाचायचे आपल्याला. तर यहोवाचे वचन माझ्या जवळ आले. ते म्हणाले, मी तुला उदरात निर्माण करण्याच्या पूर्वी मी तुला जाणले, आणि तू गर्भस्थानातून निघण्याच्या आधी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्राकरिता भविष्यवादी म्हणून नेमले आहे. तेव्हा मी म्हणालो, हा प्रभू यहोवा, पहा, कसे बोलावे हे मला ठाऊक नाही, कारण मी केवळ मूल आहे. तर आपण पाहतो की 4 आणि 5 वचन वाचायचे आपल्याला. तर यहोवाचे वचन माझ्या जवळ आले. कोणाजवळ आले? इर्माया जवळ आले. आपण इर्मायाचं पाहते. आपण इर्माया 1 अध्याय 4 आणि 5 2 वचन आहेत. तर यहोवाचे वचन माझ्या जवळ आले. इर्मायाचं 3 पण आहे बरं का, तर थांबा आता नंतर. तर माझ्या जवळ आले, ते म्हणाले, मी तुला उदरात निर्माण करण्याच्या पूर्वी मी तुला जाणिले, आणि तू गर्भस्थानातून निघण्याच्या आधी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्रांकरिता भविष्यवादी म्हणून नेमले आहे. मी तुला राष्ट्रांकरिता
भविष्यवादी करून काय केले, नेमले आहे. आता हे वचन कोणाला आलं, मुखामध्ये आलं. हे वचन कोणाच्या मुखामध्ये आलं, यिर्मयाच्या मुखामध्ये आलं. तो काय म्हणत होता, काय वाचलं तू, यिर्मयाचा एक पहिला अध्याय आणि तिसरं वचन काय बघ, 3 वचन. तसेच यहूदाचा राजा, तिसरं वचन, पहिला अध्याय. तसेच यहूदाचा राजा योशिया याचा मुलगा यहोयाकीम याच्या दिवसात आणि यहूदाचा राजा योशिया याचा मुलगा सिक्किदिया याच्या राजाच्या 11व्या वर्षात समाप्तीपर्यंत म्हणजे 5व्या महिन्यात यरुशलेम येथील लोकांना पाडाव करून नेले. तोपर्यंत ते त्याच्याकडे आले. तोपर्यंत ते त्याच्याकडे आले का नव्हते आले? आले. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपण पाहतो काय केलं, मी तुला पवित्र केलं, मी तुला राष्ट्रांकरिता भविष्यवादी म्हणून नेमले आहे. असं भविष्यवादी म्हणून काय केलेलं आहे, नेमलेलं आहे. कोणाला नेमलेलं आहे, तर यिर्मयाला नेमलेलं आहे. आणि ते वचन कोणाच्या आतमध्ये आलं, तर यिर्मयाच्या आतमध्ये. त्याला शिवलं. यिर्मया म्हणतो मी तर लहान आहे, मी तर मूल आहे, तर मी कसं काय बोलू, मी कसं काय बोलू शकतो. तर परमेश्वराचं तो म्हणतो ना, मी तुझ्या मुखाला काय करीन, तुझ्या मुखामध्ये माझे वचन टाकीन, तुझ्या मुखामध्ये माझे वचन टाकीन. वचन टाकीन म्हणजे कोण टाकीन, येशू ख्रिस्त वचनाच्या द्वारे बोलत होता. जुन्या करारामध्ये उत्पत्तीपासून तर प्रकटीकरणापर्यंत प्रभू येशू ख्रिस्त कसा बोलत होता, तर वचनाच्या द्वारे बोलत होता. ठीक आहे. आणखीन एक वचन वाचू आपण, योहान्याचा 15 अध्याय 16 वचन. योहान शुभवर्तमान याचा 15 अध्याय 16 वचन. 15 मी वाचते, थांब. 15 अध्याय 16 वचन. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले, अशासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकून राहावे. तुम्ही जाऊन काय करावे, फळ द्यावे व तुमचे फळ टिकून राहावे, यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने बापापाशी मागाल ते त्याने तुम्हास द्यावे. माझ्या नावाने बापापाशी जे काही मागाल ते तुम्हाला काय करावं, त्याने द्यावे. कसे द्यावे, तर आपण या ठिकाणी पाहतो, तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडलंय. कोणी निवडलं, प्रभू येशू ख्रिस्ताने निवडलं. कोणी आम्हाला कोणी मुखामध्ये कोणी वचन टाकलं, तर वचन आमच्या मुखामध्ये परमेश्वर टाकत आहे आणि आमच्या मुखामध्ये जे वचन आहे ते प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज लॉर्ड. कन्फ्युजन आहे ना, असं कन्फ्युजन लय माझ्या पण होतं खूप अगोदर, पण परमेश्वराने ते दूर केलं. कारण की आम्ही प्रार्थना तशी केली की प्रभू मला तुझं वचन समजू दे. परमेश्वरा तुझं वचन समजण्यासाठी ती बुद्धी दे. कारण की ज्यावेळेस परमेश्वर आमची बुद्धी खोलतो ना, तेव्हाच आम्हाला वचन समजतं. आणि ज्यावेळेस वचन समजलं ना, प्रभू येशू ख्रिस्त काय हे समजतं, प्रभू येशू ख्रिस्त काय अद्भुत आहे हे समजतं, परमेश्वर कसा अद्भुत काम करतो हे समजतं. आणि समज मागणं खूप गरजेचं आहे, बुद्धी मागणं खूप गरजेचं आहे. परमेश्वराकडे आम्ही काय मागू शकतो, बंगला, गाडी, हे ते मागून व्यर्थ आहे, हे सर्व व्यर्थ आहे. आम्हाला खरं म्हणजे काय मागितलं पाहिजे, बुद्धी मागितली पाहिजे. आणि बुद्धी कशासाठी, तर त्याचं वचन समजण्यासाठी आहे ना. काय सांगत आहे योहान या ठिकाणी, काय सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगत आहे की तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले. कशाला नेमले, काय करायला नेमले, फक्त भाषा बोलण्यासाठी नेमले का, रबा भाषा करण्यासाठी नेमले का, नाही. आम्हाला नेमले, काय सांगते पुढं, तुम्हाला नेमले अशासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे. मग फळ काय, फक्त भाषा बोलणं, आणि ते पण गडबडीची भाषा, ते पण ही भाषा नाहीये बायबलमध्ये कुठं पण ती भाषा. हा माझा टॉपिक नाहीये, पण एक आलंय तर मी सांगते. म्हणजे आम्ही फळ काय द्यायचंय, फळ कसं द्यायचंय आम्हाला, काय फळ द्यायचंय आम्हाला. परमेश्वर काय या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, तुम्ही जाऊन काय करावे, फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकून राहावे. प्रेज लॉर्ड. पहिलं म्हणत आहे तुम्ही मला निवडले नाही, है ना, तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. तुम्हाला नेमले आहे, कशासाठी नेमले आहे, अशासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे.
मग आता प्रियांनो, थोडस मी सांगू शकते, याच्यावर बोलू शकते, तुमच्या संगती बोलू इच्छिते. काय बोलायचंय मला, की फळ द्यावे. मग काय फळ देतोय आम्ही परमेश्वराला? फळ कोणचं देतोय? काय फक्त भाषा बोलत बसायचं, गडबड बडबड बडबड. आणि मी पण बोलले, हे 20 वर्ष ही भाषा बोलले, पण काही झालं नाही. त्या भाषे उलट काय नाही का, असं म्हणजे जे बोलत होतो ते बडबडच करत होतो, काही उपयोगाचं नाही, है ना. काय सांगितलं या ठिकाणी? अशासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे. मग फळ काय देतो आम्ही हे आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही काय फळ देतोय, है ना. आणि काय आहे, तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकून राहावे. मग फळ हेच आहे की आम्ही जाऊन लोकांना वचन सांगावं आणि वचनाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त काय करेन? प्रत्येकाचं तारण करेन. वचन महत्वाचे प्रियांनो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा त्याच्या नावापेक्षा वचनाला महत्व दिलेलं आहे. आणि वचन प्रभू येशू ख्रिस्तच आहे, वचनाद्वारेच तो बोलत आहे ना. तुमचे फळ टिकून राहावे यासाठी की जे काही तुम्ही माझ्या बापाच्या तुम्ही माझ्या नावाने बापापाशी मागाल ते त्याने तुम्हास द्यावे, ते त्याने तुम्हास द्यावे. म्हणजे आम्ही जे काही मागू बापाजवळ पुत्राच्या द्वारे, पुत्र कोण? प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने, तर तो आपल्याला देणार, आहे की नाही. पण आमचे फळ काय आहे? जाऊन लोकांना वचन सांगायचे, है ना. वचनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त काय करणार आहे? तारण करणार आहे, लोकांचं जीवन बदलणार आहे ना. आणि आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त काय करते? जीवन बदलतो. तो धर्म बदलत नाही, तो धर्म बदलायला आलाय, है ना. ख्रिश्चन बनवायला आला नाही, तो जीवन बदलायला आला. आणि प्रत्येकाचं जीवन आज बदलत आहे. काय लोक आज खरी शिक्षाकडे एवढे वळत आहेत, इतके लोक जुडत आहेत खरी शिक्षाला बघून. कारण की ते म्हणतात, आणि आतापर्यंत म्हणजे हे 4-5 वर्षामध्ये इतके लोक जुडलेत खरी शिक्षामध्ये, म्हणजे मसीह मंथन बैठकला. कारण की खरी शिक्षा इथं आहे. बाहेर गडबडी होती. आणि खरंच परमेश्वराला खूप धन्यवाद आहे, कारण की त्याने ह्या खऱ्या शिक्षणामध्ये आणलं. आणखीन एक वचन वाचायचे आपल्याला. इर्मायाचा पहिला अध्याय 6 ते 8 वचन. 6 आहे का इर्माया काढलेले? इर्माया मी वाचते थांब. इर्मायाचा पहिला अध्याय 6 ते 8 वचन वाचायचे. तेव्हा मी म्हणालो, आहा प्रभू यहोवा पहा कसे बोलावे, है ना. आता मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी 4 आणि 5 वचनामध्ये, पहिल्याच अध्यायामध्ये काय सांगितलं होतं की मी तर मूल आहे, है ना. इर्माया काय म्हणते? मी तर मूल आहे, मी बोलू नाही शकत. आपण तेच वचन वाचत आहोत. इर्मायाचा पहिला अध्याय 6 ते 8 वचन. तेव्हा मी म्हणालो, आहा प्रभू यहोवा पहा कसे बोलावे हे मला ठाऊक नाही, कसे बोलावे हे मला ठाऊक नाही, कारण मी केवळ मूल आहे. मी काय आहे? केवळ मूल आहे. पण यहोवाने मला म्हटले, मी केवळ मूल आहे, पण यहोवाने मला म्हटले, मी केवळ मूल आहे असे बोलू नको. मी केवळ मूल आहे असं बोलू नको. कोण म्हटलं? यहोवाने म्हटलं, परमेश्वराने म्हटले, पित्याने म्हटलंय. काय म्हटले? असे बोलू नको, मी केवळ मूल आहे, है ना. हे असं बोलू नको. यहोवाने मला म्हटले, मी केवळ मूल आहे असे बोलू नको, कारण ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जाशील आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते तू बोलशील. जे काही मी तुला आज्ञापीन ते तू बोलशील. म्हणजे ज्यावेळेस माझं वचन तुझ्या मुखामध्ये जाईल त्यावेळेस तू बोलशील. तू नको बोलू, तू नाही बोलणारा, मी आहे बोलणारा, है ना. तर या ठिकाणी इर्माया म्हणत आहे, मी कसं बोलू? मी तर मूल आहे, मी तर लहान आहे, मी कसं बोलणार? आणि परमेश्वर काय म्हणतंय? यहोवा काय म्हणत आहे? तू बोलू नको आणि म्हणू नको का मी मूल आहे, मी लहान आहे. आपण पुन्हा एकदा हे वचन वाचूया. यहोवाने मला म्हटले, मी केवळ मूल आहे असे बोलू नको, कारण ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जाशील आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते तू बोलशील. त्यांना तू भिवू नको, कारण तुला सोडवायला मी तुझ्या जवळ
आहे असे यहोवा म्हणतो. काय म्हणतो? कारण तुला सोडवायला मी तुझ्या जवळ आहे असे यहोवा म्हणतो. है ना? अशा लोकांना भिवू नको, तू भिवू नको, मी तुझ्या जवळ आहे. है ना? आणखीन 9 वचन वाचायचे आपल्याला. पहिलाच अध्याय 9 वचन आहे. मग यहोवाने आपला हात पुढे करून माझ्या मुखास स्पर्श केला. यहोवाने आपला हात पुढे करून माझ्या मुखास स्पर्श केला. है ना? यिर्मयाच्या मुखास स्पर्श केला. काय सांगत या ठिकाणी? मुखास स्पर्श केला आणि यहोवाने मला म्हटले, पहा मी आपले वचन तुझ्या मुखात घातली आहे. मी आपले वचन, प्रेज लॉर्ड, मी आपले वचन काय केले? मी आपले वचने तुझ्या मुखात घातली आहेत. आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत. प्रियानो, काय अद्भुत आहे ना परमेश्वर. है ना? तो म्हणतो मी ज्याच्यावर दया करतो त्याच्यावर दया करतो. तो म्हणतो ज्याच्यावर मी प्रीती करतो, प्रेम करतो, त्याच्यावर मी प्रेम करतो. काय अद्भुत आहे ना परमेश्वर. मग आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त काय हे ओळखणं गरजेचं आहे. पिता परमेश्वर काय आहे हे ओळखून घेणं गरजेचं आहे. काय आम्ही असं समजलं होतं का बायबलला? आम्ही असं कधी पाहिलं होतं का बायबलला? असं कधी वाचलं होतं का? इतकं समजून घेतलं होतं का आम्ही? नव्हतं समजलं. मी स्वतः नव्हतं समजलं. हे 5 वर्षामध्ये मला समजलं. हे 5 वर्ष लॉकडाऊनच्या नंतर आणि पास्टर डॅनियल राजने आम्हाला हे सगळं काही वचन समजण्यासाठी इतकं सुंदर वचन, त्यांनी एक एक वचनाचा उडगाडा केलाय. आणि परमेश्वर त्यांना खूप आशीर्वादित करो, कारण की इतक्या लोक त्यांच्याकडून तयार होत आहेत आणि तो माणूस काम करत आहे, इतकं काम करत आहे. आणि असा परमेश्वराचा दास आहे. है ना? जुन्या काळामध्ये पाऊल होता, है ना? शाऊलाचा पाऊल झाला आणि ह्या काळामध्ये पास्टर डॅनियल राज पाऊल आहे. पाऊलासारखं काम करत आहे, खरंच काम करत आहे. आणि परमेश्वर त्यांना खूप आशीर्वादित कर. प्रेज द लॉर्ड. या आपण आणखीन एक वचनाकडे वळूया. वचन आहे वचनाचं दर्शन. है ना? वचनाचं दर्शन सुलेमानाकडं आले, सुलेमानाला. तर वचन वाचूया आपण. 1 शमूएल याचा 3रा अध्याय. 1 शमूएल 3रा अध्याय 1 ते 6 वचन वाचायचे. 1 शमूएल. नाही, जुना करारात असतं शमूएल. ठीक आहे, तर आपण पाहूया. 1 शमूएल 3रा अध्याय 1 ते 6 वचन आपल्याला वाचायचे. आणि शमूएल मूल एलीच्या समोर यहोवाची सेवा करीत होता. शमूएल मूल म्हणजे तो लहान असल्यापासून एली संगती काय करत होता? यहोवाची सेवा करीत होता. ठीक आहे, यहोवाची सेवा करत होता. आणि यहोवाचे वचन त्या दिवसात विरळ होते. आता विरळ होते म्हणजे काय? विरळ होते म्हणजे जास्त वचन येत नव्हतं लोकांकडं, वचन येत नव्हते, म्हणजे जास्त दृष्टांत किंवा वचनाद्वारे परमेश्वर बोलत नव्हता. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी आपण पाहतो शमूएलाच्या पुस्तकामध्ये. आणि शमूएल मूल एलीच्या समोर यहोवाची सेवा करीत होता आणि यहोवाचे वचन त्या दिवसात विरळ होते. है ना? वारंवार काही दर्शन होत नव्हते किंवा वचन येत नव्हतं, म्हणजे परमेश्वर बोलत नव्हता, है ना, वचनाच्या द्वारे. तर आपण हे समजून घेऊ. दर्शन होत नव्हते. आणि त्यावेळेस असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता आणि त्याचे डोळे मंद झाल्यामुळे त्याला दिसत नव्हते. म्हणजे एली जो दास होता, परमेश्वराचा दास होता, त्याला आता दिसत नव्हते. आणि परमेश्वराने त्यासाठी शमूएलाला त्या ठिकाणी त्याचा दास म्हणून ठेवलं होतं. तर आपण पाहतो की वचन पुढे पाहूया आपण. आणि देवाचा दीप अजून विजला नव्हता आणि देवाचा कोश यहोवाच्या मंदिरात होता. तिथे शमूएल निजला होता आणि यहोवाने शमूएलाला हाक मारली.
यहोवाने शमूएलाला हाक मारली तेव्हा तो म्हणाला, मी येथे आहे. कोण म्हणाला इथे आहे? शमूएल म्हणाला. मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, मी येथे आहे, कारण तू मला बोलवले. आणि त्याने म्हटले, मी तुला बोलवले नाही. कोणी म्हटले? एलीने म्हटले, मी तुला बोलवले नाही. पण यहोवाने हाक मारली होती आणि शमूएलाने ओळखली नव्हती. शमूएल तेव्हा लहान मूल होता. आपण पाहतो की ह्या ठिकाणी प्रत्येकाला माहिती आहे वचन है ना. तर काय सांगते ह्या ठिकाणी? एली म्हणतो, मी तुला बोलवले नाही, तर परत जाऊन निज. तेव्हा तो जाऊन निजला. मग यहोवाने शमूएलाला अशी पुन्हा हाक मारली. तेव्हा शमूएल उठून एलीकडे गेला. म्हणजे त्याला वाटत होतं, शमूएलाला वाटत होतं नाही का, मला एली हाक मारत आहे. पण एली हाक मारत नव्हता, तर यहोवा परमेश्वर हाक मारत होता. पण ह्याला असं वाटायचं, कारण की तो आवाज त्याला असं वाटायचं हा आवाज एलीचा आहे. पण हा आवाज कोणाचा होता? परमेश्वराचा होता. आणि वचन असं आपण आता पहिल्या वचनामध्ये पाहिलं की त्या टायमाला दर्शन जास्त भेटत नव्हतं है ना, विरळ होतं. म्हणजे कदाचित भेटायचं. विरळ म्हणजे कधी भेटलं कधी नाही भेटलं असं वचन त्या टायमाला भेटत होतं. ठीक आहे. त्याच्यामुळं शमूएलाला एवढं समजलं नाही. आणि मग नंतर आपण पाहतो की पुन्हा जाऊन तो निजला. 6व्या वचनामध्ये काय सांगते? मग यहोवाने शमूएलाला अशी पुन्हा हाक मारली तेव्हा शमूएल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, मी येथे आहे, कारण तू मला बोलवले. त्याने उत्तर केले, माझ्या मुला, मी बोलवले नाही. कोणी सांगितलं? एलीने सांगितलं, माझ्या मुला, मी बोलवले नाही, परत जाऊन निज. कोण म्हटला? एली म्हटला, परत जाऊन निज है ना. मग शमूएलाने तर अजून यहोवाला ओळखले नव्हते है ना. शमूएलाने यहोवाला ओळखले नव्हतं. तो काय म्हणतात त्या ठिकाणी सेवा करण्यासाठी होता, पण त्याने अजून यहोवाला ओळखलं नव्हतं. यहोवाचा आवाज ओळखला नव्हता. परमेश्वराला त्यांनी पाहिलं नव्हतं, ओळखलं नव्हतं. म्हणून तो घडी घडी कुठं जात होता? एलीकडे जात होता. त्याला वाटत होतं एलीने मला आवाज दिला है ना, त्या परमेश्वराच्या दासाने आवाज दिला, म्हणून तो घडी घडी एलीकडे जात होता. पण एलीने काय केलं? मी बोलवलं नाही, तू परत जाऊन निज. आता 3 टाइम असं झाल्याच्या नंतर मग आपण पाहतो की आणि यहोवाचं वचन अजून त्याला प्रकट झाले नव्हते. कोणाला? शमूएलाला अजून प्रकट झाले नव्हते. तर आपण परत पहिला शमूएलाचा 3रा अध्याय 20 आणि 21 वचन पाहू आपण. 20 आणि 21 वचन काय सांगते? आणि शमूएल यहोवाचा भविष्यवादी व्हायला स्थापिलेला आहे. शमूएल काय होता? यहोवाचा भविष्यवादी म्हणून स्थापलेला आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण पाहतो 3 वेळा ज्यावेळेस परमेश्वराने आवाज दिला त्यावेळेस शमूएलाने ओळखलं नाही है ना. आणि मग काय पाहतो की 3ऱ्या अध्यायामध्ये 20 आणि 21 वचनामध्ये काय सांगितलंय? आणि शमूएल यहोवाचा भविष्यवादी व्हायला स्थापिलेला आहे. असे दानापासून बेरशेबापर्यंत सर्व इस्रायलांनी ओळखले. आणि शिलोत यहोवाने पुन्हा दिसला, कारण यहोवा शिलो इथे यहोवाच्या वचनाकडून शमूएलाला प्रकट झाला. शमूएलाला काय झाला? प्रकट झाला. प्रेज द लॉर्ड. शमूएलाला प्रकट झाला. ठीक आहे. मग आपल्याला हे पुस्तक माहिती आहे, शमूएलाचं पुस्तक. 3 वेळा एली म्हणून शमूएला म्हणून परमेश्वराने आवाज दिला, प्रभू येशू ख्रिस्ताने आवाज दिला, पण त्याला ओळख नव्हती. म्हणून काय केलं? तो कुठे जात होता? एलीकडे जात होता. प्रियांनो, आज आपण पाहतो की परमेश्वराचा कोणी नाही का धावा करतोय, परमेश्वराचा धावा करतोय की सेवकाचा धावा करतोय. प्रेज लॉर्ड. आपण आज जे आम्ही जातो है ना, एखाद्या चर्चमध्ये जातो, मग आम्ही कोणाकडे जातो? शमूएल काय करत होता? त्याला वाटत होतं एलीने आवाज दिला, पण एली आवाज नव्हता देत, परमेश्वर आवाज देत होता. मग आम्हाला जे आवाज, कदाचित आम्हाला आवाज येत नाही. आता आमच्याकडे असं नाहीये की वचन आम्हाला बायबल आहे ना, आणि ते काय म्हणतात ना, आम्हाला असं झालं स्वप्नामध्ये, ते बघायचं नाहीये. आम्हाला वचन काय सांगतं ते पाहिजे.
वचनामध्ये परमेश्वर काय म्हणते ते बघायचे. वचन आम्हाला पाहिजे है ना. तर वचनाकडे आम्हाला लक्ष दिलं पाहिजे. का? कारण की वचनच आम्हाला समज बुद्धी ज्ञान देतं है ना. तर आपण पाहूया पुढं गलतीकारस पत्र. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की पहिला जे पुरावा होता है ना, येशू ख्रिस्त परमेश्वर आहे, पहिला पुरावा झाला. आणि आता आपण दुसरा पुरावा बघत आहे. तर दुसऱ्या पुराव्यामध्ये आपण काय आहे तर पाहते आपण येशू ख्रिस्त कोणत्या रूपामध्ये दिसत आहे आपल्याला. एवढ्या वेळ आपण पाहिलं वचनाच्या रूपात आहे ना, परमेश्वराचं वचन, यहोवाचं वचन आहे ना. तर आपण पाहतो की दुसरा पुरावा आहे ना, प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आहे याचा दुसरा पुरावा. 10 पुरावे आपल्याला पाहिजेत. तर माझ्याकडे 2 सध्या मी केलेले आहेत, म्हणजे लिहिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर अजून आपल्याला 8 पाहिजे. तर तुम्ही प्लीज माझे जेवढे व्हिडिओ येतील हे तेवढे तुम्ही बघा. आता जसं जसं होईल ते वचन तसं तसं तुम्ही बघा आणि शेअर करायला विसरू नका. आणि एकमेकाला सांगा, कारण की हे काम आपलं तुमचं माझं नाहीये, हे काम परमेश्वराचं आहे आणि हे परमेश्वराचं काम केलं पाहिजे. ठीक आहे. तर प्रूफ नंबर 2 है ना. तर आपण पाहायचंय आम्हाला परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला कशा रूपामध्ये, दुसऱ्या पुराव्यामध्ये येशू ख्रिस्त कोणत्या रूपामध्ये. ठीक आहे. तर आपण पाहतो सीड है ना, सीड ह्या रूपामध्ये पाहतो आपण. सीड म्हणजे काय? बीज. ठीक आहे. तर गलतीकारस पत्र 3 अध्याय 16 वचन वाचायचं आपल्याला. गलतीकारस पत्र. तर अब्रामाला व त्याच्या संतानाला ती वचने दिली होती आणि संतानांना असे अनेकाविषयी तो म्हणत नाही, तर तुझ्या संतानांना असे एका भविष्याही म्हणतो, तो एक तर ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. काय सांगत आहे पाऊल या ठिकाणी काय सांगत आहे ते पाहतोय आपण. गलतीकारस पत्र 3 अध्याय 16 वचन. तर अब्रामाला व त्याच्या संतानाला ती वचने दिली होती. ती वचने दिली होती. कोणची वचने? तर आपण पाहिलं आहे की नाही, उत्पत्तीमध्ये पाहिलं. ती वचने दिली होती. काय वचने दिली होती? आणि संतानांना असे अनेकाविषयी तो म्हणत नाही. अनेकाविषयी तो म्हणत नाही, तर तुझ्या संतानाला असे एकाविषयी म्हणतो. आता या ठिकाणी समजून घेणं खूप गरजेचं आहे. काय सांगते? अनेकाविषयी म्हणत नाही. तो अनेकाविषयी म्हणत नाही, तर तुझ्या संतानाला असे एकाविषयी म्हणतो. एकाविषयी म्हणतो. ठीक आहे. एकाविषयी म्हणतो. तर तो एक कोण आहे? प्रेज द लॉर्ड. तो एक हा आहे. तो एकाविषयी म्हणतो, तो एक तर ख्रिस्त आहे. तो एक ख्रिस्त आहे. ख्रिस्ताविषयी म्हणतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण पाहतो बीजाच्या रूपात, बीज, सीड. ठीक आहे. बीजाच्या रूपात हे बीज कोण आहे? ठीक आहे. हे बीज कोण आहे? तर हे बीज कोण आहे? आपण पाहतो बीजाच्या रूपामध्ये परमेश्वर. बीजाच्या रूपामध्ये बीज है ना, आपण बी पेरतो ना, जमिनीमध्ये बी पेरतो ना, तर त्या बीजाच्या रूपामध्ये परमेश्वर. ठीक आहे. तर आपण पाहतो यशायाचा 53 अध्याय 2 वचन काय सांगत आहे. यशया 53 53 लवकर. प्रेज द लॉर्ड. 2 दुसरा वचन. कारण तो त्याच्या पुढे दुबळ्या कोंबासारखा वाढला आणि सुख्या भूमीतील मुळासारखा तो उगवला. त्याला रूप नाही आणि शोभा नाही, आणि आम्ही त्याला पाहतो तेव्हा तो आम्हाला हवासा वाटावा अशी सुंदरता त्याला नाही. अशी सुंदरता त्याला नाही है ना. काय फक्त आपल्याला काय बघायचंय? कारण तो त्याच्या पुढे दुबळ्या कोंबासारखा वाढला. कारण तो त्याच्या पुढे दुबळ्या कोंबासारखा. आता कोंब कशाला येतो? बीला येतं ना प्रियानो. आपण ज्यावेळेस बी पेरतो, बीज
जमिनीमध्ये पेरतो, जमिनीमध्ये ज्यावेळेस बीज गाडल्या जातं तर कोंब फुटतो, कोंब है ना, कोंब फुटतो. तर ते कोंबासारखा वाढला आणि सुक्या भूमीतील मुळासारखा तो उगवला है ना. सुक्या भूमीत, सुकी भूमी कसा उगवला, सुक्या भूमीत है ना, सुक्या भूमीतील मुळासारखा तो उगवला, त्याला रूप नव्हते. प्रेज द लॉर्ड. आपल्याला काय बघायचंय, बीजाच्या रूपामध्ये परमेश्वर, बीजाच्या रूपामध्ये परमेश्वर, तो कोंब है ना, कोंबासारखा वाढला बीज. या ठिकाणी आपण पाहतो बीज है ना, परमेश्वर कसा आला, बीजाच्या रूपामध्ये. तर आपल्याला बघायचंय या ठिकाणी की आपण पहिल्यांदा बघितलं प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर कोणत्या रूपामध्ये पाहिला, तर वचनाच्या रूपात पाहिला. आणि आता आपण पाहतोय दुसरा पुरावा, तो दुसरा पुरावामध्ये आपण पाहतो की बीज है ना, प्रभू येशू ख्रिस्त बीजाच्या रूपामध्ये है ना, परमेश्वर बीजाच्या रूपामध्ये. तर आपण एक अध्याय अजून काढायचंय, उत्पत्ती याचा 3रा अध्याय 15 वचन. तर या ठिकाणी आपण पाहतो की, वाचू का मी? 15 वचन. आणि मी तुझ्यामध्ये व स्त्रीच्या मध्ये आणि तुझ्या बीजामध्ये व तिच्या बीजामध्ये वेळ ठेवीन, तो तुझे डोके फोडील आणि तू त्याची टाच फोडशील. या ठिकाणी आपण पाहतो उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 15 वचन. तर हे सगळ्याला माहिती, उत्पत्ती 3रा अध्याय आणि 15 वचनामध्ये काय झालेलं होतं. कारण की हवाबाईने फळ खाल्लं होतं आणि परमेश्वराने विचारलं होतं नाही का, तू हे काय केलं, तू हे काय केलं, आणि मग त्या ठिकाणी सांगितलं. पण आपण ह्या ठिकाणी आपल्याला पाहायचंय की कोणत्या बीजाच्या बाऱ्यामध्ये परमेश्वर बोलत आहे. ठीक आहे. आणि मी तुझ्यामध्ये व स्त्रीच्या मध्ये आणि तुझ्या बीजामध्ये व तिच्या बीजामध्ये, तुझ्या बीजामध्ये व तिच्या बीजामध्ये, तुझ्या बीजामध्ये म्हणजे सापाच्या बीजामध्ये, आणि स्त्रीच्या बीजामध्ये, स्त्रीचं बीज कोण होता? प्रभू येशू ख्रिस्त. फक्त स्त्रीपासून जन्मलेला, फक्त स्त्रीच्या द्वारे जन्मलेला तो प्रभू येशू ख्रिस्त है ना. काय सांगत आहे या ठिकाणी, तुझ्या बीजामध्ये व तिच्या बीजामध्ये वैर ठेवीन. प्रियांनो, आपण पाहतो की वैर ठेवीन, तो तुझे डोके फोडीन. कोण डोके फोडीन? प्रभू येशू ख्रिस्तच आहे तो डोके फोडणारा. प्रेज द लॉर्ड. तो तुझे डोके फोडीन आणि तू त्याची टाच फोडशील. म्हणजे ते टाच तर साप आहे, तो टाच म्हणजे बायकांची तो फोडतोच आहे. पण बीज पाहतो आपण या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा उल्लेख झालेला आहे बीजाच्या रूपात है ना. तर काय पाहतो आपण की, आणि डोकं फोडणारा, कोण डोके फोडणारा? प्रभू येशू ख्रिस्तच, त्या शैतानाचं तो जुनाट साप. आम्ही पुढं वाचणार आहे. तर काय आहे, डोके फोडणाऱ्याची घोषणा बीजाच्या रूपात, डोके फोडणाऱ्याची घोषणा बीजाच्या रूपामध्ये आपण पाहतो. डोके कोण फोडत आहे? प्रभू येशू ख्रिस्तच शैतानाचं डोकं फोडणार. आणि फोडलेले त्यांनी खुल्ला काय केलं? तमाशा केला त्या क्रूस खांबावरती है ना, प्रभू येशू ख्रिस्ताने. तर ते आपल्याला पाहायचंय. डोके फोडणाऱ्याची घोषणा बीजाच्या रूपामध्ये. ते नीट कर. यार्देनेच्या बागेत सैतानाची जीत झाली होती. यार्देनेच्या बागेमध्ये सैतानाची जीत झाली होती. सैतान जिंकला होता. यार्देन बागेमध्ये सैतान जिंकला होता है ना, त्याची जीत झाली होती. कसं? हवाबाईने त्याचं ऐकलं, त्यांनी कानामध्ये फुसफुस केलं आणि त्याची जीत झाली. तो जिंकला है ना, त्या ठिकाणी जिंकला. पण आपण पाहतो की सैतान त्या ठिकाणी जिंकला, पण सापाची भीती त्यापासून सुरुवात झाली. सापाची भीती तेव्हापासून काय झाली? सुरुवात झाली. म्हणजे नाही का, पूर्ण जगामध्ये हे चालू होतं, अरे इथं नको जाऊ, साप येईन, किंवा इथं नको जाऊ, इथं भूत येईन, हे येईन. म्हणजे प्रत्येक आई बाप असे आपल्या लेकरांना काय करायचे, म्हणजे भीती सुरुवात झाली होती की सापाची भीती काय झाली होती
त्या युगामध्ये खूप हे चालू होतं, त्या युगामध्ये आहे ना. म्हणजे आज पण काहीतरी कुठं कुठं असं असतील, आज पण लोक म्हणत असतील, अरे बाबा तिकडे आपल्या लेकरांना सतत भीती घालत होते, तिथं जाऊ नको, हे होतं तिथं जाऊ नको, भूत आहे तिथं जाऊ नको, शैतान आहे तिथं जाऊ नको, साप आहे, है ना. म्हणजे सापाची भीती त्या त्या युगामध्ये खूप काही चालत होती, आणि कशी चालली, भरपूर चालली, है ना. म्हणजे त्या सापाची भीती प्रत्येकाच्या मनामध्ये बसली होती, है ना. आणि आपण पाहतो की आदामापासून तर मोशेपर्यंत एक गोष्ट खूप चालली होती. काय चालली होती? तेच जुनाट सापाची भीती, त्याच जुनाट सापाची भीती. जुनाट साप म्हटलेला जो शैतान आहे ना, जुनाट साप जो म्हटलेला आहे तो शैतान आहे, आणि शैतानाने हवाबाईला काय केलं, फसवलं, आणि तिला त्या ठिकाणी बोलवलं, आणि तेव्हापासून पूर्ण युगामध्ये, त्या युगामध्ये, आणि आज पण कुठं कुठं असं बघतोय आपण की अरे तिथं नको जाऊ, ते असं होणार आहे, तिथं नको जाऊ, ते तसं आहे, कसं आहे, भीती, सापाची भीती, शैतानाची भीती, है ना. तर आपण पाहतो की प्रकटीकरण याचा 12 अध्याय 9 वचन काय सांगत आहे. प्रकटीकरण याचा 12 अध्याय 9 वचन काय सांगत आहे आपण पाहूया. प्रकटीकरण 12 अध्याय, लवकर 9 वचन. मग तो मोठा अजगर खाली टाकला गेला, म्हणजे तो जुनाट साप जो डियाबल आणि शैतान म्हटलेला आहे, जो सर्व जगाला ठकवणारा तो पृथ्वीवर टाकला गेला, आणि त्याच्या बरोबर त्याचे दूतही टाकले गेले. बस, प्रेज लॉर्ड. मग तो मोठा अजगर, काय म्हटलेलं त्याला, मग तो मोठा अजगर खाली टाकला गेला, म्हणजे तो जुनाट साप है ना. म्हणजे तो जुनाट साप जो दियाबल आणि सैतान म्हटलेला आहे, तो सर्व जगाला काय केलंय, ठकवणारा आहे. तो सर्व जगाला ठकवणारा आहे, आणि तो आज पण ठकवत आहे. ठीक आहे, सर्व जगाला ठकवणारा आहे. तो पृथ्वीवर काय केला, टाकला गेला, तो पृथ्वीवर टाकला गेला, आणि त्याच्याबरोबर त्याचे दूतही टाकले गेले. प्रियानो, तो पृथ्वीवर टाकला गेला आणि त्याचे दूतही टाकले गेले. तर मला तुम्हाला सांगू द्या, काय तो शांत बसलेला आहे का? त्याने जर एकच वेळे त्या हवाबाईला त्या ठिकाणी त्याने फसवलं, त्या यार्देन बागेमध्ये जी पहिली स्त्री होती हवा, त्या स्त्रीला त्याने फसवायसाठी कित्येक तरी वेळ म्हणजे थांबला असन, ती लगेच फसली नसल, है ना. हवाबाई ती लगेच फसली नसन. आला शैतान, बोलला, अरे हा हे चांगलंय, इष्ट आहे, खायला मस्त आहे, तुमचे डोळे उघडतील, असं बोलून लगेच ती फसली नसल. प्रत्येक वेळ त्यांनी काय केला असन, तिला फसवायचा प्रयत्न केला. आज नाही फसली, उद्या नाही फसली, 1 वर्ष नाही फसली, बऱ्याच काळ असा गेला असेल, पण तिने शेवटी काय केली, तिला फसवलं, है ना. आज पण प्रियानं तसंच होतंय, आज पण तसंच होतंय. प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आमच्यामध्ये आपल्या जवळ असतं, पण तो काय करतो, ठकवणारा आहे ना. बायबलमध्ये वचन वाचा, तो काय करतो, पूर्ण जगाला त्याने ठकवून ठेवलेलं आहे. तो ठकवणारा आहे, तो ठकवतो, पण आम्ही काय करतो, ठकल्या जातो, आम्ही त्याच्यामध्ये गुरफडून जातो. काय आम्ही एवढं आमच्याकडे ताकद नाहीये की आम्ही त्याच्या काय म्हणतात ना, त्याची जी योजना आहे ना, त्याला बाहेर काढून, त्याला बाजूला करून आम्ही परमेश्वरामध्ये स्थिर राहावं. ही परमेश्वराची योजना ही आहे. परमेश्वराला आम्हाला कसं पाहिजे होतं, आम्ही एवढ्या त्रासामध्ये, संकटामध्ये, आम्ही एवढ्या क्लेशामध्ये असं बघायचं होतं का परमेश्वराला आम्हाला? नाही. कशासाठी मनुष्य घडला होता परमेश्वराने? काय हे सगळं त्रास संकट यायसाठी का? त्याच्यावर नाही प्रियांनो. परमेश्वराने जर मनुष्य घडला होता ना, तर ते काहीतरी चांगलं करण्यासाठी, त्याला आशीर्वादित ठेवण्यासाठी, परमेश्वर त्याच्या संगती राहण्यासाठी. परमेश्वर याच्यासाठी त्यांनी घडलं होतं मनुष्याला, कारण की मनुष्याने त्याची इच्छा पूर्ण करावं, परमेश्वराची इच्छा पूर्ण करावं. पण आज मनुष्य काय करत आहे? आज पूर्ण शैतानाने काय केलं, ठकवून ठेवलेले. तो ठकवणार आहे, तो खोटं बोलणार आहे, आणि मनुष्य देखील त्याचंच ऐकतो. आज पूर्ण जगामध्ये तेच चालू आहे. आणि काही थोडेफार जे ख्रिस्तावर नाही का प्रेम करणारे, जे काम करणारे, त्यांच्यामध्ये देखील कित्येक असे गडबडीमध्ये ते वेगळे झालेले.
म्हणजे पूर्णपणे येशू ख्रिस्तामध्ये पण नाहीयेत गडबडी. जे 10% त्यांना प्रेज लॉर्ड, पण बाकीचे जे 90% ते गडबडीमध्ये आहेत. काही काही जे भाषा बोलण्यामध्ये व्यस्त झालेले आहेत, काही काही म्हणजे वेगळे गडबडीमध्ये आहेत. कोणी नुसते चमत्काराच्या मागे पळत आहेत. किती गडबडी चालू आहे. काय सत्यामध्ये येण्यासाठी किती आज यातना होत आहेत नाही का, किती म्हणजे गडबडी होते. तर यायला पाहिजे की नाही. परमेश्वराचं वचन सत्य आम्हाला कसं समजेल, ज्यावेळेस आम्ही समजून घेऊ, है ना. आमचं अंतःकरण कठीण न करता. प्रेज लॉर्ड. काय सांगत या ठिकाणी, मग तो मोठा अजगर खाली टाकला गेला. म्हणजे तो जुनाट साप जो दियाबल आणि सैतान म्हटलेला आहे, जो सर्व जगाला ठकवणारा, तो पृथ्वीवर टाकला गेला आणि त्याच्याबरोबर त्याचे दूतही टाकले गेले. ठीक आहे. गणना याचा 21 अध्याय आणि 9 वचन काय सांगत आहे आपण पाहूया. गणना याचा 21 अध्याय आणि 9 वचन काय सांगत आहे. मग मोशेने पितळाचा साप केला आणि तो उंच काठीवर टांगला. मग असे झाले की जर साप कोणा माणसाला डसला तर तो त्या पितळाच्या सापाकडे लक्ष लावून पाही, तेव्हा तो वाचे. पितळाचा साप ह्याच्यासाठी बनवला होता कारण की लोकांनी काय केलं होतं, लोक असे नाही का, लोक कुरकुर करत होते. इस्रायल लोक ज्यावेळेस रानात चालले होते, कुरकुर करत होते आणि परमेश्वराच्या विरुद्ध नाही का, मटण पाहिजे, लसूण पाहिजे, कांदा पाहिजे, हे सगळं मागण्या करत होते. आणि इतके मोठे मोठे चमत्कार पाहिले त्यांनी, एवढे चमत्कार पाहिले तरी पण कुरकुर करत होते. आणि म्हणून परमेश्वराला काय झाला, राग आला, है ना. परमेश्वराला राग आला, अनुताप आला, परमेश्वराला पस्तावा आला की मनुष्याला घडलं मी काय केलं. आणि म्हणून परमेश्वराने काय केलं, साप पाठवले. त्या ठिकाणी साप पाठवले आणि ते साप डसायचे आणि लोक ढीग पडला होता, ढीग रानामध्ये, है ना. 40 वर्ष ज्यावेळेस चालत गेले ना रानामध्ये, त्यावेळेस ढीग झाला होता, लोक मरत होते. ते साप ह्याच्यासाठी सोडले होते परमेश्वराने की हे लोक किती मी यांना दिलं तरी पण कुरकुर करतात. म्हणून प्रियानो, जर जे काही परमेश्वराने दिले ना त्याच्यामध्ये खुश राहा. कारण की कुरकुर केल्याने परमेश्वराला आवडत नाही. जे दिले ना त्याची इच्छा, जे काही दिलंय ना, जे काही आमच्याकडे ना, त्याच्यामध्ये खुश राहायला शिका. खुश राहा. कारण की परमेश्वराची इच्छा पूर्ण करा आमच्या जीवनामध्ये. कारण की ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये परमेश्वर समजा एखादी गोष्ट नाही करत आहे, नाही ऐकत आहे, मग आम्ही काय करायचं, हे नाही देते, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही ही प्रार्थना केली, ती प्रार्थना दे 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 म्हणू नका. तो म्हणतो माझा मी एकुलता एक पुत्र, मी सगळं दिला, अख्खा देऊन टाकला तुझ्यासाठी, मग बाकीचं मी देणार नाही का. परमेश्वर असा म्हणतो, है ना. पिता परमेश्वर जर असा म्हणतो, तो म्हणतो तुमच्यासाठी माझा एकुलता एक पुत्र पूर्णपणे देऊन टाकला, मारून टाकला, तुमच्यासाठी दिला. मग जर पुत्र मी देऊ शकतो तर बाकीचे ही चिल्लर देणार नाही का, तो देणार ना. पण आम्हाला हे नाही ना, काय म्हणतात ते उतावळी असते आमच्या माग, लवकर पाहिजे आम्हाला. पण त्याची इच्छा ना, परमेश्वराची इच्छा, जसं त्याने ठेवलंय ना तसं राहा, काही हरकत नाही, है ना. जसं त्याची इच्छाने जर राहिलो ना आपण, त्याच्या मर्जीने, त्याच्याकडे अशी प्रार्थना करा की परमेश्वरा, जे तू आम्हाला जीवन दिले ना तुला धन्यवाद. परमेश्वरा, तू जसं आम्हाला चालवतो ना तुला धन्यवाद, है ना. तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण कर. जर आम्ही अशी प्रार्थना केली ना प्रियानो, बघा परमेश्वर म्हणतो, जर मी माझा एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी देऊन टाकला तर मग हे बाकीचं देणार नाही का. तो म्हणतो विशेष करून देईन तुम्हाला पवित्र आत्मा, विशेष करून देणार. मग जर आम्हाला सगळं काही तो देव इच्छितो, मग आम्हाला त्याच्या इच्छाप्रमाणे चालायला नको का. जसं आहे तसं राहा, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये खुश राहा. प्रेज लॉर्ड. प्रत्येक गोष्टीमध्ये खुश राहा. कारण की काय सांगत या ठिकाणी आपण पाहतो, काय असलं आपण, हा, गणना 21. मग मोशेने पितळाचा साप काय केला, पितळाचा साप केला आणि तो उंच काठीवर
टांगला. मग असे झाले की जर साप कोणा माणसाला डसला तर तो त्या पितळाच्या सापाकडे लक्ष लावून पाही तेव्हा तो वाचे. आता कसा वाचे? आपण म्हणतो की पितळाचा साप मोशेने बनवला आहे ना, मोशेने पितळाचा साप बनवला आणि ज्यावेळेस कोणाला जर साप चावला, कारण की परमेश्वराने सोडलं होते नाही का, आणि लोक ज्यावेळेस लोकांना साप चावत होता लोक मरून जात होते है ना, आणि रानामध्ये ढिगार झाले आहे का नाही. आणि मग त्या टायमाला काय सांगितलं, पुन्हा मोशेने काय केला, धावत पळत परमेश्वराकडे जायचा आणि परमेश्वराकडे परत प्रार्थना करायचा की परमेश्वरा तुझ्या लोकांना वाचव. परमेश्वरा लय लोक मरत आहेत, प्रभू यहोवा दया कर आणि काय कर, तुझ्या लोकांना वाचव. मग परत परमेश्वरालाच कळवळा यायचा आणि परमेश्वराने मग सांगितलं ठीक आहे, मग आता काय कर, पितळाचा साप कर आणि काठीवर लटकव आणि काठी उंच कर. ज्या कोणाला साप चावन त्याने त्या पितळाच्या सापाला बघायचं आणि मग तो त्याचा जीव वाचायचा. ठीक आहे, जीव वाचायचा, सापाला बघून जीव वाचायचा, पितळाच्या सापाला बघून जीव वाचायचा. पण लोकांनी काय केलं, मग चुकीची धारणा घेतली आणि त्या सापाचीच पूजा करायला लागले. प्रेज लॉर्ड. चुकीची धारणा घेतली आणि सापाचीच पूजा करायला लागले. आज कित्येक लोक सापालाच भजत आहेत, सापाची पूजा करत आहेत की नाही? सांगा, किती गडबडी आहे या जगामध्ये, किती गडबडी चालू आहे. काय मग परमेश्वराला राग नाही येणार का? असं होत होतं आणि असं आहे आज पण. ठीक आहे, तर आणखीन एक वचन पाहायचंय आपल्याला. दुसरे राजे 18 अध्याय आणि 4 वचन. दुसरे राजे 18 अध्याय 4 वचन. 18 अध्याय 4 वचन. दुसरे राजे 18 अध्याय 4 वचन. त्याने उंच स्थाने काढून टाकली, मूर्ती फोडल्या आणि अशेरा देवीची झाडेही तोडून टाकली. आणि जो पितळी साप मोशेने केला होता त्याचे त्याने तुकडे केले, कारण त्या दिवसापर्यंत इस्रायलाची संताने त्याला धूप जाळीत होती. आणि त्याने त्याला पितळाच्या तुकड्यात म्हटले. पितळाला काय म्हटले? त्या सापाला काय म्हटलं? तुकडा म्हटलं, तुकडा. पुन्हा वाचू आपण काय सांगितलं या ठिकाणी. त्याने उच्च स्थाने काढून टाकली व मूर्ती फोडल्या आणि अशेरा देवीची झाडेही तोडून टाकली. आणि जो पितळी साप मोशेने केला होता त्याचे त्याने तुकडे केले. काय केले? तुकडे केले, कारण त्या दिवसापर्यंत इस्रायलाची संताने त्याला धूप जाळीत होती. काय करत होती? धूप जाळत होती. कोणाला? सापाला है ना, सापाच्या, पितळाच्या सापाला किंवा सापाला असं म्हणू शकतो है ना, धूप जाळत होती. म्हणून काय केलं? ते फोडून टाकली आणि त्या काय केलं? पुन्हा एकदा बघते मी. दिवसापर्यंत इस्रायलाची संताने त्याला धूप जाळीत होती आणि त्याने त्याला पितळेचा तुकडा म्हटलाय. कोणाला? जे पितळाचा साप बनवला होता त्याला त्याने काय म्हटलेलं आहे? पितळाचा तुकडा. म्हणजे तो फक्त पितळ आहे, फक्त तुकडा होता, त्याच्याकडून काही होत नव्हतं, पण परमेश्वराकडून व्हायचं. परमेश्वर ज्यावेळेस त्या सापाला बघायचे तेव्हा परमेश्वर त्यांना काय करायचा? सुटका द्यायचा किंवा ते वाचायचे है ना, ते साप डसल्याला. पण ह्यांना काय वाटलं? पितळाचा सापच सगळा देव आहे, म्हणजे त्यांनी त्याच्याकडे बघून आम्ही वाचलो, म्हणजे त्यांनी त्याची पूजा करायला लागले है ना, त्याला धूप जाळायला लागले. म्हणजे काय मेंटॅलिटी आहे ना जगाची, कशी आहे. आणि आज पण आहे ना हो, आज पण भरपूर ठिकाणी असं चाललेलं आहे. मग हे काय खरं आहे का? हे बरोबर आहे का? नाही ना. परमेश्वर आहे ना सगळं काही, परमेश्वराने बनवलंय ना. तुम्हाला आम्हाला, मनुष्य जातीला परमेश्वराने बनवलंय. परमेश्वराने त्या मनुष्याला काय केलेलं आहे? चांगलं ठेवलेलं आहे. परमेश्वराने जर आमच्या आतमध्ये जो श्वास घातलेला आहे तर हे परमेश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे ना. आज आम्ही कोणाला काय करत आहे? कोणाला जास्त धन्यवाद देत आहेत? प्रेज लॉर्ड. हे बघ ना, खूप गरजेचं आहे. आणखीन एक वचन वाचायचं आपल्याला. निर्गमन याचा
निर्गम याचा 4 अध्याय आणि 3 वचन काय सांगत आहे आपण पाहूया. निर्गम 4 अध्याय 3 वचन. संपलं का? चार अध्याय नाही भेटलं. 3 वचन. मग त्याने म्हटले ती भूमीवर टाक. तेव्हा त्याने ती भूमीवर टाकली आणि ती साफ झाली आणि मोशे त्यापुढून पळाला. मोशे काय झाला? त्यापुढून पळाला. आता हे सगळ्यांना माहिती निर्गमाचा 4 अध्याय 3 वचन काय सांगते या ठिकाणी की परमेश्वराच्या ज्या ठिकाणी परमेश्वर दर्शन देत होता त्या ठिकाणी काय केलं? मोशे गेला. ठीक आहे. मोशे त्या ठिकाणी गेला आणि मोशे सांगितलं की तू काय कर, इस्रायलाला सोडवायला तू जाय. तर ह्या ठिकाणी आपण पाहतो की मोशे म्हटला नाही का, मोशेने पण या ठिकाणी बोललं की मी काय बोलू, मला बोलता येत नाही, मी जड जिभेचा जड ओठाचा. मोशे पण हे सगळं काही सांगायला लागला. मग परमेश्वराने सांगितलं की जी तुझ्या हातामध्ये जी काठी आहे तेच तुझा अधिकार आहे, तर ते काय कर, त्या भूमीवर टाक. ठीक आहे. ती काठी काय कर, भूमीवर टाकून दे. आणि मोशेने काय केली, ती काठी भूमीवर टाकली. भूमीवर टाकल्याच्या नंतर काय झालं? साफ झालं. आणि मोशे काय झालं, बायबल असं सांगतं की मोशे तिथून काय झालं? पळाला. है ना, मोशे तिथून पळाला. पण या ठिकाणी आपण पाहतो मोशे तिथून पळाला म्हणजे मोशे घाबरला सापाला, है ना. आणि परमेश्वराची इच्छा नाहीये. परमेश्वराने जर आम्हाला बनवलं, जर हवाला आणि आदामाला बनवलं होतं, तर आम्हाला ह्या जगावर जगाच्या ज्या गोष्टी म्हणजे जे काही पशु पक्षी जे बनवले होते, परमेश्वराने आपल्याला अधिकार दिला होता हवाला आणि आदामाला. आणि त्यांच्याद्वारे पूर्ण सृष्टीला काय केलं होतं? अधिकार चालवायला दिला होता. अधिकार दिला होता त्यांच्यावर. तुम्ही काय करा? अधिकार चालवा असं सांगितलं होतं, है ना. जर तुम्हाला आठवण असेल तर उत्पत्तीमध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही काय करा, ह्याच्यावर ह्या सगळ्यांवर तू अधिकार चालव. पण काय असं झालं का प्रियांनो? नाही. काय झालं? या ठिकाणातून मोशे सापाला बघून पळाला. आपण पाहतो की मोशे सापाला बघून पळाला, पण परमेश्वराने काय केलं? मोशेला काय केलं? त्या सापासंगतीच सामना करायचा शिकवला. ठीक आहे. काय केलं? सामना करायचा शिकवला. निर्गमाचा 4 अध्याय 4 वचन काय आहे? 4 वाचलं ना आपण? 4 वचन 3 वाचलं. 3 वाचलं. 4 काय तुझ्या कानात? आणि वाच. आणि यहोवाने मोशेला सांगितले की तू आपला हात पुढे करून त्याचे शेपूट धर. आणि त्याने आपला हात पुढे करून त्याला धरले. तेव्हा त्याच्या हातात तो काठी झाला. काय झाला? काठी झाला. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की मोशे पहिल्यांदा ज्यावेळेस काठी टाकली तर त्या काठीचा काय झाला? साप झाला. पण परमेश्वराने काय केलं? मोशेला सांगितलं की तू त्याला काय कर, त्याचं शेपूट धर. आणि ती पुन्हा काठी झाली. करायचं शिकवला. परमेश्वराने मोशेला सामना करायचा शिकवलं. कोणाविषयी सामना करायचा शिकवला? तर सापाविषयी व सगळ्या गोष्टीविषयी, है ना, सामना करायचं शिकवलं. काय वचन आपण पाहतो या निर्गमाचे 4 अध्याय 4 वचन काय सांगते? आणि यहोवाने मोशेला सांगितले की तू आपला हात पुढे कर. तू काय कर? आपला हात पुढे कर आणि त्याचे काय कर? शेपूट धर. शेपूट धर. आणि त्याने आपला हात पुढे करून त्याला धरले. तेव्हा त्याच्या हातात तो काठी झाला. तेव्हा त्याच्या हातामध्ये काय झाला? तो काठी झाला. म्हणजे आम्ही जर पळालो तर आम्ही घाबरलो, पण आम्ही जर सामना केला तर ते पुन्हा काय होते? आपला अधिकार आहे. परमेश्वराने आम्हाला अधिकार दिलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीवर. पण काय आम्ही त्या अधिकार चालवतोय का? आम्ही घाबरून पळतोय आणि भीतोय आम्ही, है ना. घाबरून पळायचं नाही तर परमेश्वर काय करतो? आम्हाला सामना करायला शिकवतो, है ना. या ठिकाणी आपण काय करतो की मोशे शिकला सामना करायला. मोशे शिकला, तो सामना करायला शिकला. आपण पाहतो की अनुवादाचा 18 अध्याय 18 वचन काय सांगते? मी त्याच्या भावामधून यहोवा
त्याच्या भावामधून, कोण म्हणते मी त्याच्या भावामधून, मी त्यांच्या भावामधून, म्हणजे कोण म्हणते तर यहोवा तुझ्या सारख्या एका भविष्यवाद्याला त्यांच्यासाठी उठवून उभा करेल, त्यांच्यासाठी उठून उभा करेल. हा कोण म्हणत आहे, कोण आहे हा उठून उभा करणार, तो कोण आहे? तर मी पुन्हा एकदा वाचते जर नसन समजलं तुम्हाला. मी त्यांच्या भावांमधून, कोण म्हणत आहे हे? यहोवा परमेश्वर म्हणत आहे, मी त्यांच्या भावामधून तुझ्यासारख्या एका भविष्यवाद्याला तुझ्यासाठी त्यांच्यासाठी उठून उभा करीन, त्यांच्यासाठी उठून उभा करीन, आणि मी आपले शब्द त्याच्या मुखात घालीन, मी आपले शब्द त्याच्या मुखात घालीन, आणि मी त्याला आज्ञा करीन, ते सर्व तो त्यांच्याशी बोलेल. हा कोण आहे? तो त्यांच्याशी बोलेन आणि भविष्यवाद्याला काय करीन? त्यांच्यासाठी उभं करीन. हा आहे प्रभू येशू ख्रिस्त, है ना. परमेश्वर जर यहोवा सांगते मी काय करीन, आणि अनुवाद मध्ये आपण पाहतोय, अनुवाद 18:18 मध्ये पाहतोय, अनुवाद 18:18 मध्ये हे सांगितलंय, मी त्यांच्या भावामधून. कोण म्हणतंय? मी म्हणजे कोण आहे? यहोवा परमेश्वर. मी त्यांच्या भावामधून, है ना, तुझ्यासारख्या एका भविष्यवाद्याला काय करीन? त्यांच्यासाठी उठून उभा करीन, आणि मी आपले शब्द त्यांच्या तोंडात घालीन, आणि मी त्याला आज्ञा करीन, ते सर्व तो त्यांच्याशी बोलेल. जसं मी आज्ञा करीन, म्हणजे जर आपण नवीन करारामध्ये बघतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगतात, योहानामध्ये पण येशू ख्रिस्त म्हणतो, मी माझ्या मनाचं बोलत नाही, जे मी ऐकतो माझ्या पित्याचं तेच मी ह्या ठिकाणी बोलतो, है ना. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होता तेच बोलत होता की मी माझ्या मनाचं बोलत नाही, तुम्ही माझ्यावर नका, तर पित्याने जे मला सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवा. पण काय प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला का कोणी? नाही ठेवला, है ना. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त काय हे आम्हाला ओळखणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण वाचूया प्रेषितांचे कृत्य याचा 28 अध्याय आणि 3 वचन काय सांगते. प्रेषितांचे कृत्य याचा 3रा अध्याय 28 अध्याय आणि 3 वचन, 3रं वचन. हा 28 अध्याय लास्ट 3 वचन. मग पावलाने भराभर टाकल्या गोळा काटक्या. मग पावलाने भराभर काटक्या गोळा भाराभर परत वाच. मग पावलाने भाराभर काटक्या गोळा करून तो शेकोटीवर घातल्या. तेव्हा उष्णतेमुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हातात झोंबून राहिला. प्रेज लॉर्ड. त्याच्या हातात काय केला? झोंबून राहिला. मग पावलाने भाराभर काटक्या, भाराभर म्हणजे हा शब्द जुना आहे, भाराभर म्हणजे एक आपण बोलू शकतो की नाही का, एक कवळीभर, है ना. भाराभर म्हणजे एक असं मोठी कवळी, है ना, मोठी कवळीभर किंवा भाराभर. आता जुनं बायबल आहे, कारण की माझं पंडित रामाबाईचं बायबल आहे, तर त्याच्यामध्ये हेच आहे. तर काय सांगते, मग पावलाने भाराभर काटक्या गोळा करून शेकोटीवर घातल्या, तेव्हा उष्णतेमुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हातास झोंबून राहिला. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा पावलाला पण सापानेच घाबरवलं होतं. ठीक आहे. आता आणखीन एक वचन पाहूया, झालं अजून 2-3 वचन, मग मी समाप्त करणार आहे. ते आणि आपण पाहतो की हा दुसरा पुरावा आहे, येशू ख्रिस्त परमेश्वर आहे याचा. ठीक आहे. तर आपण पाहतो लूक याचा 10 अध्याय आणि 19 वचन वाचायचे आपल्याला. लूक 10 अध्याय 19 वचन. मी तुम्हास साप व विंचू यांना तुडवण्याचा व वैऱ्यांच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो, है ना. सर्व शक्ती, वैऱ्यांच्या सर्व शक्तीवर मी अधिकार देतो, आणि तुम्हाला काहीच कोणत्याही प्रकारे बाधणार नाही, है ना. कोणत्याही प्रकारे तुम्हाला काहीच बाधणार नाही. असं जर परमेश्वर आमच्या संगती एवढं सगळं काही अधिकार देण्याचा बात करते, बोलते, मग काय आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो का?
या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो का? काय वचन सांगते या ठिकाणी आपण परत पाहतो. लुकाचा 10 अध्याय 19 वचन पहा, मी तुम्हास साप व विंचू है ना ह्यांना तुडवण्याचा व वैऱ्यांच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो. वैऱ्यांच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो. मग हा अधिकार आम्हाला कुठून मिळालाय? तर हा अधिकार आम्हाला यार्देन बागेमध्येच मिळालाय. हवाबाईला आणि आदामाला दिला होता. ठीक आहे. पण आदाम त्या ठिकाणी काय झालं? फेल गेला. आदामाने ते पाळलं नाही, हवाबाईने ते पाळलं नाही, म्हणून येशू ख्रिस्ताला यावं लागलं. आणि म्हणून आपल्याला पाहायचं येशू ख्रिस्त पहिला होता आणि शेवटलाही तोच आहे. येशू ख्रिस्तच आम्हाला परमेश्वरच आहे. येशू ख्रिस्त सुद्धा परमेश्वर आहे. जसा पिता परमेश्वर आहे, जसा पुत्र परमेश्वर आणि पवित्र आत्मा सुद्धा परमेश्वर, हे आम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. तर आपण पाहतो की अधिकार दिला होता है ना. विंचू यांना तोडवण्याचा व वैऱ्यांच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो आणि तुम्हाला काहीच कोणत्याही प्रकारे बाधणार नाही. कोणत्याही प्रकारे बाधणार नाही. तर आणखीन एक वचन वाचायचं, मार्क याचा 16 अध्याय 18 वचन. काय सांगत या ठिकाणी? ते साप उचलतील है ना. ते साप, मार्क याचा 16 अध्याय 18 वचन भेटलं का? 18 16 अध्याय 18 वचन. ते साप उचलतील. ते साप उचलतील आणि जरी कोणत्याही प्राणघात पदार्थ ते प्याले तरी तो त्यांना बाधणारच नाही. त्यांनी दुखण्या इतकांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होते. काय होतील? ते साप उचलतील आणि जरी कोणताही प्राणघातक पदार्थ ते प्याले तरी तो त्यांना बाधणारच नाही. तो त्यांना बाधणारच नाही है ना. त्यांनी दुखणे हितावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील है ना. म्हणजे हा सॅल्वेशन पॅकेज आहे. आमचं ज्या दिवशी तारण होतं, ज्या दिवशी आमचा उद्धार होतो, त्या दिवशी आम्हाला हे सगळे अधिकार भेटतात. ठीक आहे. हे सगळे अधिकार भेटतात. आणखीन एक वचन वाचायचे आपल्याला, उत्पत्ती याचा 3 अध्याय 15 वचन. तेच आहे जे आपण पहिलं वाचलं होतं. काय झालं होतं ते वचन? तो पुरुष है ना, येशू, तो तुझे डोके फोडीन. तो तुझे डोके फोडीन. तो पुरुष कोण होता? येशू. तुझे डोके फोडीन. कोण डोके फोडीन? येशू ख्रिस्ताची घोषणा आपण या ठिकाणी पाहिलं होतं की डोके फोडणाराची घोषणा है ना. काय 15 वचन. आणि मी तुझ्यामध्ये व स्त्रीमध्ये आणि तुझ्या बीजामध्ये व तिच्या बीजामध्ये वेळ ठेवीन, तो तुझे डोके फोडीन. बस, तो तुझे डोके फोडीन. तर डोके फोडणाऱ्याची घोषणा है ना. बीजामध्ये, तिच्या बीजामध्ये. आणि तिचं बीज कोण? फक्त कुमारी गर्भयुक्त होईल आणि ती काय करेन? पुत्र प्रसवेन. ते कोण होता? प्रभू येशू ख्रिस्तच स्त्रीपासून आला फक्त. आणि त्याच्या बीजामध्ये, आता त्याचं बीज कोण आहे? तुम्ही आणि मी. प्रेज द लॉर्ड. तर आपण पाहतो या ठिकाणी तो पुरुष. कोण पुरुष? डोके फोडीन. कोण? तर तो प्रभू येशू ख्रिस्त. आपण एक कलसेकरस पत्र 2 अध्याय 15 वचन काय सांगते? कसे त्यांनी डोके फोडले? मी वाचू का? ठीक आहे. तर आपण पाहतो की कलसेकरस पत्र 2 अध्याय 15 वचन काय सांगते आपण पाहतो. वधस्तंभावर सत्तास आणि अधिकाऱ्यास नाडून घेऊन उघड प्रदर्शन करून त्यांच्यावर जय मिळवला. कोणी जय मिळवला? क्रूस खांबावर जय मिळवला. काय सांगते? मी पुन्हा एकदा वाचते. कलसेकरस पत्र 2 अध्याय 15 वचन. त्याने त्या वधस्तंभावर सत्तास आणि अधिकाऱ्यास नाडून घेऊन उघड प्रदर्शन करून त्यांच्यावर जय मिळवला. शैतानावर जय मिळवला है ना. उघड प्रदर्शन केलं, अपमान केला त्याचा
आणि या ठिकाणी काय सांगत होते मी की डोके फोडणाऱ्याची घोषणा है ना, डोके फोडणाऱ्याची घोषणा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त उत्पत्तीपासून आहे तर प्रकटीकरणापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन आहे. प्रभू येशू ख्रिस्त अशाद्वारे आमच्या संगती बोलला आणि प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः आम्ही पुढं मी सांगणार आहे तुम्हाला की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः पिता म्हणतो की येशू प्रभू आहे, स्वतः बाप म्हणतो की माझा पुत्र पण परमेश्वर आहे. मग आम्हाला विश्वास ठेवायला काय प्रॉब्लेम आहे? प्रेज द लॉर्ड. आम्हाला देखील विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण की आम्हाला विश्वास आता आपण पाहिलं ना की ऐकण्याने वार्ता ऐकल्याने विश्वास वाढतो है ना, म्हणजे वचन ऐकल्याने विश्वास वाढतो. तर आम्हाला वचन ऐकणं गरजेचं आहे. मन कठीण करून मन कठीण करणं गरजेचं नाही, मन कठीण करायचं नाहीये. मन म्हणतं ना, जर कोणचं एखादं जर तुला कोणीतरी करेक्ट करत आहे तर त्याच्यासाठी काय म्हणतात अंतःकरण कठीण करू नको. अंतःकरण कठीण करायचं नाही आम्हाला. तर आम्हाला काय करायचंय, वचन ऐकणं गरजेचं आहे. जर वचन ऐकलं तर आम्ही नक्कीच त्या प्रभू येशू ख्रिस्ताजवळ जाऊ. प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे हे आम्हाला समजेल. पिता परमेश्वर काय आहे, पिता परमेश्वराने आमच्यासाठी काय केलं, काय अद्भुतरित्या कार्य केलंय आणि कसा रीती आम्हाला बोलत आहे आणि फळ द्यावे हे काय आहे. मग फळ आम्ही कोणचं देतोय है ना, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. वचन समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी खरंच प्रार्थना करणं गरजेचं आहे. परमेश्वराजवळ बसून प्रार्थना करणं गरजेचं आहे. वचन पण वाचा, परमेश्वराकडे प्रार्थना पण करा आणि परमेश्वर खूप चांगला आहे आणि तो आम्हाला काय करतो, खरोखर घडोघड आम्हाला काय करतो, तो क्षमा करतो. आणि क्षमा करतो म्हणून आम्ही घडी घडी तेच तेच करत बसायचं नाहीये. तर आम्हाला एक निर्णय घेणं गरजेचं आहे की आता बस, इथून पुढं फक्त प्रभू तू माझ्या जीवनामध्ये काम कर आणि आता मी नाही तर तू तुझी इच्छा तू पूर्ण कर माझ्या जीवनामध्ये. ही वैयक्तिक प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभू आहे हे आम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. या आपण प्रार्थना करूया. आता माझा हा दुसरा जे आपण पुरावा चालू होता ते मी घेतलेला आहे आणि आणखीन काही वचनं आहेत ते मी संडेला घेईन. आणि तोपर्यंत तुम्ही खुश राहा, परमेश्वराच्या आशीर्वादामध्ये राहा, बायबल वाचा, प्रार्थनेमध्ये राहा आणि माझं हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. या छोटीशी प्रार्थना करूया आपण आणि मग मी माझा व्हिडिओ समाप्त करते. धन्यवाद ईश्वराजा, माझ्या देवा तुला धन्यवाद देते. माझ्या प्रभू राजा एवढं सगळं बोलण्यासाठी बाप्पा तू कृपा पुरवलीस, तुझ्या नावाला धन्यवाद देते. तुला धन्यवाद देते प्रभू राजा. जे कोणी भाऊ बहीण जे जोडले होते प्रभू राजा त्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव. प्रार्थना करते बाप्पा हे सगळे वचन त्यांना समजण्यासाठी कृपा पुरव, दया कर, मदत कर माझ्या देवा. सगळे पित्या तू असं करतेस, तुला धन्यवाद देते. प्रार्थना ऐकली, उपकार मानते. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणते सगळे पित्या. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण रविवारी पुन्हा भेटूया. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.